अरे काय दिवसाची गरज आहे. हे ना बरोबर. मला असं सांगावंसं वाटतं की माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ देवेंद्र फडणवीसजी यांचं एक स्वप्न आहे की गरिबांना घरं मिळाली पाहिजे. आता उद्याच आमचा दौरा आहे. बरं झालं विनय मात्र तुम्ही मला प्रश्न विचारला. उद्या आमचा जागा पाहणीसाठी मुंबईचे सगळे अधिकारी येणार आहेत आणि पाहणी दौरा होणार आहे की कुठल्या जागेवरती झोपडपट्टीचा पुनर्विकास करायचा. लोक बोलतात, मीटिंग करतात, पत्रकार परिषद घेतात. आम्ही कृतीत काम करतो. माझं काम कृतीत आहे, दिसतं तुम्हाला. आता उद्या आमचा तोच दौरा आहे. गरीब लोकांना घरं मिळाली पाहिजेत. जी 2011 पर्यंतची लोकांची जी लोकसंख्या आता 168 लोकांचं पहिला टावर मी उभा करत आहे. त्याचप्रमाणे पालिका असेल, राज्य शासन असेल, सिडको असेल, वेगवेगळे प्राधिकरणाने इथे रस्ते मोठे ठेवले पाहिजेत. त्याची खबरदारी या प्रशासनाने घेतली पाहिजे. ड्रेनेजचे प्रॉब्लेम असतील, रस्ता प्रॉब्लेम, आता नवीन नवीन इमारतीमध्ये आपण पार्किंग ठेवतच आहोत. पण लोकांचा, गरीब लोकांचा विकास होणं हे राज्य शासनाने ठरवलेलं आहे. त्याच्यात तुम्ही आम्ही काही करू शकत नाही. नुसतं बोलून चालत नाही, तर कृतीत काम करा. आज लोकांना तुम्ही पूर्वी 4 एपिसोड बोलला म्हणून ग्रामस्थांनी घरं बांधली, माताडी मापाड्यांनी घरं बांधली. त्यांच्यासाठी कोण नाही बोलत सभागृहात. फक्त एकटी मंदा मात्र सर्वांचा विषय घेऊन बोलते. तर मला वाटतं गरीब लोकांना घरं मिळाली पाहिजेत. त्यांचं गेली 25 वर्ष आपण मतदान घेतो आणि त्यांची फसवणूक करतो. आज मीटिंग लावतो, आज सर्वे करतो, पण त्यांना काही घरं देत नाही आपण. तर त्या गरिबांना घरं मिळाली पाहिजे आणि तो भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे आणि तो मी पुढे चालू ठेवणार. आणि उद्या आपल्या सगळ्यांना सांगते, उद्या माझा दौरा आहे सीबीडी आणि बेलापूरला जागेसंदर्भात. आपण सर्वांनी यावं. धन्यवाद. युडीसीपीआर असल्याचं भाजपचं म्हणणं आहे आणि यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपली गेली आहे. आता राज्य शासनाचे माननीय मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस साहेब. ते ठरवतील ना की चुकीचं आहे का बरोबर आहे ते. आपण नुसतं तोंडाची वाफ घालून उपयोग नाही ना. उगाचच कोणाला बोलून अंगावर घेणं. मला तर एवढंच सगळ्या नेत्यांना सांगावंसं वाटतं की कृतीत काम करा. बॅनर पोस्टर लावून कोणी मोठं होत नाही. त्यासाठी काम करावं लागतं. हे काम बघा. आज हे जे काम आहे ना, हे वर्षानुवर्ष हजारो लाखो विद्यार्थी इथे शिकणार आहेत आणि ते दुवा देणार. असं काम करा, असं मला सांगावंसं वाटतं. त्यांनी विरोध केला नाहीये, मात्र नाराजी व्यक्त केली आहे कष्ट संदर्भात मनीष नाईक. आता हे मला माहिती नाही ते काय कोणाला कधी काय बोलतील. मी फक्त ते काल तुमच्याच माध्यमातून ऐकलेलं आहे. पण मला एवढं माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री जो निर्णय तो ते घेतील.